पुण्यामध्ये आज एक दुर्दैवी घटना घडली। पुण्यातल्या हिंजवडीमध्ये टेम्पोला लागलेल्या आगीमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला। दुर्घटनेतील मृतमुखी पडलेले कर्मचारी हे व्योमा ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी होते। टेम्पोला अचानक आग लागली, त्यातच टेम्पोचं मागचं दार उघडलं नाही, त्यामुळे चौघांचा होरपळून मृत्यू झाला। या घटनेत 6 कर्मचारी जखमी झालेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। हिंजवडीत एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली, यात 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला। ही तीच टेम्पो ट्रॅव्हलर आहे जिची अवस्था बघितल्यानंतर ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला किती भयानक परिस्थिती होती हे लक्षात येतं। आपण आतली आसन क्षमता बघू शकता, चालकाच्या बाजूचं स्टेअरिंग बघू शकता किंवा इतर जे ॲक्सेसरीज आहेत त्याची अवस्था बघू शकता। केवळ गाडीमध्ये सांगाडा या ठिकाणी उरलेला आहे। शहरातल्या विविध भागातून या कर्मचाऱ्यांना घेऊन चालक कंपनीच्या दिशेने निघाला होता। त्याच वेळेला हिंजवडी फेज 1 मध्ये विप्रो सर्कल पासून राईट घेतल्यानंतर काही अंतरावरती ही आग लागली। आग सुरुवातीला चालकाच्या पायामध्ये लागली होती। हे पाहिल्यानंतर त्यानं तातडीनं सगळ्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचित केलं। पुढे बसलेले कर्मचारी जे आहेत ते तातडीनं खाली पुढच्या दाराने उतरले, मात्र त्याच वेळेला पॅनिक सिच्युएशन झाली। मागचा दार उघडण्याचा प्रयत्न इतर कर्मचाऱ्यांनी केला, मात्र हा जो दार आहे तो ऐनवेळी उघडला नाही, त्यामुळं मागच्या बाजूचे 4 कर्मचारी जे आहेत त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला। 1 मिनिटापूर्वी जर ही आग लागली नसती तर कदाचित हे सगळे कर्मचारी आज हयात असते। नाजिमुल्ला, ABP माझा, हिंजवडी। दरम्यान या संदर्भात पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी काय सांगितलंय पाहूयात। यामध्ये तपास सुरू आहे। यामध्ये इन्व्हेस्टिगेशन साठी इन्स्ट्रक्शन दिले आहे। RTOचे ऑफिसर्स आम्ही बोलवलेले आहेत, त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम सुद्धा फॉरेन्सिक दृष्टीने सडनली आग कशी लागली यासाठी तपास करत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।